मी डॉक्टर मंगला सुरेश बोरकर. मी कमलनयन बजाज रुग्णालयात जिरॅट्रिक्स म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा जो विभाग आहे तर त्याच्यात कन्सल्टंट आहे. आणि यापूर्वी मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिरॅट्रिक्स विषयाची जे पदव्युत्तर विभाग आहे पहिलाच महाराष्ट्रातला, तर त्याची प्राध्यापक होते. तर तिथून सेवानिवृत्त झाल्यानंतर इथे कमलनयन बजाजला मी सेवा देण्यासाठी रुजू झाली आहे. भारतात सुमारे 14 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे 60 वर्ष आणि त्याच्यावरील जे लोक असतात तर ते जवळजवळ 14 कोटी आहेत. आणि ही संख्या एक येत्या 15-20 वर्षात दुप्पट होण्याची शक्यता आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकांची सर्वतोपरी काळजी आपण, सरकार आणि बाकी इतर जे कोणी त्यांचे फॅमिलीचे लोक असतात, कुटुंबातील लोक असतात, तर त्यांनी घेणं आवश्यक आहे. तर आज ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत होणाऱ्या स्वतःच्याच लोकांकडून गैरवर्तणूक तर याविषयी जनजागृती करण्याचा जागतिक दिन आहे, वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे. तर यासाठी नेमकं ज्येष्ठ नागरिकांशी जे गैरवर्तणूक म्हणजे नेमकं काय होतं स्वतःच्या लोकांकडनं, तर एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांना जे काही आवश्यक असतं, म्हणजे अगदी चष्मा असेल किंवा त्यांना काही ठराविक प्रकारचं जेवण असेल किंवा त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं असेल किंवा त्यांना आपल्या कौटुंबिक वेगवेगळ्या कार्यक्रम वगैरे असतात त्याच्यात समावेश करून घेणं, तर ह्या ज्या गोष्टी असतात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं, त्यांना एका कोपऱ्यात टाकण्यात येतं आणि त्यांना सर्वसमावेशक असं वागणूक देण्यात येत नाही कुटुंबामध्ये. आणि यामुळे त्यांना त्रास होतो. दुसरं म्हणजे एक शाब्दिक, म्हणजे त्यांचं सारखं वारंवार अपमान करणं, त्यांना शिव्या देणं किंवा मग त्यांना इमोशनल किंवा त्यांना जे भावनिक, त्यांना सारखं टेन्शनमध्ये ठेवणं किंवा त्यांना व्यवस्थित सन्मान न देणं, त्यांना रिस्पेक्ट न करणं, तर ही एक गोष्ट झाली. मग कधी कधी तर अगदी फिजिकल अब्यूज सुद्धा, म्हणजे त्यांना मारणं, त्यांना ढकलणं, चिमटा काढणं किंवा असल्या प्रकारच्या इजा होतात, तर ह्या गोष्टी सुद्धा होतात. आणि आणखी एक फार महत्त्वाचं म्हणजे आर्थिक, म्हणजे त्यांची इस्टेट आपल्या नावावर जबरदस्ती करून घेणं किंवा त्यांनी जर स्वखुशीने केली तर नंतर त्यांना घराबाहेर काढून देणं किंवा त्यांना वृद्धाश्रमात टाकून देणं, म्हणजे त्यांचं सगळं घेऊन टाकायचं आणि त्यांना बाहेर काढून द्यायचं किंवा मग त्यांचं दागिने किंवा त्यांची प्रॉपर्टी किंवा त्यांची पेन्शन घेऊन टाकणं आणि त्यांना अगदी म्हणजे हेल्पलेस किंवा हतबल करून सोडणं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गैरवर्तणुकीचे जे प्रमाण आहे ते वाढत आहे. आणि विशेषतः जे वृद्ध, म्हणजे अधिक वृद्ध, म्हणजे जे इतरांवर अवलंबून असतात आर्थिक किंवा शारीरिक दृष्टीने. आणि दुसरं म्हणजे जे कधी कधी स्मृतिभ्रंश झालेले, डिमेन्शिया वगैरे, किंवा ज्यांना काही पॅरालिसिस झालेला आहे किंवा हार्टचा खूप आजार आहे, जे पूर्णपणे अवलंबून असतात, तर अशांच्या बाबतीत अशी गैरवर्तणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि मुख्य म्हणजे ही गैरवर्तणूक म्हणजे आपल्या स्वतःचे, ज्यांच्यावर त्यांचा भरोसा असतो, ज्यांनी त्यांचा सांभाळ केला पाहिजे, मुलं, सुना, नातू किंवा जवळचे भाऊ बहीण, पती पत्नी, तर या लोकांकडनंच ही गैरवर्तणूक जास्त प्रमाणात होत असते. आणि ही कशी टाळता येईल हे आपण बघायला पाहिजे.